काय सांगाल अशा पद्धतीने वारवाडीच्या रस्त्यालगत किंवा ग्रामपंचायतीच्या समोर रस्त्याच्या हद्दीमध्येच PWDच्या हद्दीमध्ये बांधकाम चालू आहे, काय सांगाल? पत्रकार, हे जे बांधकाम जे आहे हे जवळजवळ असं दिसतंय PWDच्या हद्दीमध्ये आहे. हे जे बांधकाम म्हणजे वॉल कंपाऊंड आहे हे पाठीमागे हटवण्यात यावे. कारण हे जर असं रस्त्यामध्ये जर आलं तर भविष्याच्या काळात म्हणण्यापेक्षा लगेचच या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. आणि अपघात जर झाला तर एखाद्या नागरिकाचा जीव जाऊ शकतो. लहान मुलं येतात, इथं शाळा आहे, जवळ शाळेचं गेट आहे, त्यामुळे शाळेला जाताना विद्यार्थ्यांची संख्या आता पूर्वीपेक्षा जास्त वाढलेली आहे. विद्यार्थ्यांची संख्या जास्त वाढल्या कारणामुळं या ठिकाणी गर्दी जास्त असते. या ठिकाणी इकडून नेवकर पुलावरून लोक येतात. वाहतुकीचा रहदारीचा रस्ता आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इकडचा नेवकर पुलावरून. आणि हे जे वॉल कंपाऊंड आहे, पत्रकार दोन्ही पण तुम्ही पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहे, वारवडे साहेब आहेत, आपले वाजगे साहेब आहेत. तर हे वॉल कंपाऊंड एक नागरिक, वारवाडीचा नागरिक या नात्याने हे वॉल कंपाऊंड पाठीमागे हटवण्यात येतं, म्हणजे जेणेकरून रस्त्याला जाणार येणारा नागरिक, कारण लाईटीचा पण खांब जो की देखील मागे आणि पूर्वीची जी भिंत आहे ती पाठीमागे, बरोबर, ती पाठीमागे. तर आमचं असं म्हणणं आहे की हे त्याला अडचण निर्माण व्हायचं काही कारण नाही. तुम्ही काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? नाही, रस्ता आहे ना पुढे आता काय गोष्टी, रस्ता जर थोडा जर मोठा झाला अपघात होऊ शकतो, आणि झाला तर एखाद्याचा गरीबाचा जीव जाऊ शकतो. माणसाची हानी ना. आमचं असं आहे, आता दुधावं गाव आहे ना, दूध डेअरीला जातात माणसं, काय गोष्टी गावामध्ये लहान मुलं शाळेला जातात आणि शाळेची संख्या मुलांची खूप वाढलेली आहे, पूर्वीसारखे राहिलेली नाही. त्याकरता थोडं कंपाऊंड जर पाठीमागे जर घेतलं घ्यायलाच पाहिजे. पूर्वीची जर वर कंपाऊंड तिथपर्यंत घ्यायला काय अडचण आहे. मुळातच ही PWDची जागा आहे आणि त्याच्यात अतिक्रमण झालं, त्याच्यामध्ये अतिक्रमण बरोबर उघड दिसतंय. सत्य आहे अगदी, सत्याला काय मारा नाही काय. तुम्ही वारवाडीतील एक सजग नागरिक आहात, सामाजिक कार्यकर्ते आहात, काय सूचना कराल तुम्ही या अतिक्रमण धारकांना? जे अतिक्रमण आहे ना लवकरात लवकर पाठीमागा ठेवण्यात यावे अशी आमची एक नम्र विनंती आहे. जर नाही हटवलं तर मग थोडंफार त्याच्यावरती काहीतरी आपलं आणखीन कारवाई म्हणण्यापेक्षा याच्यावरती अजून असं एक म्हणणं आहे, इथे डेरे वस्तीत मिरची काढण्याच्या समोर कॉलेज रोडला जो रोड जातो तिथे स्पीड ब्रेकरची गरज आहे की नाही तुम्ही सांगा मला. शाळेच्या गेटवर आहे, तिथे आहे, गावात इथे नेवकर पुलावरून येत आहेत लोक, इकडनं जातात भारधाव भागात, ते टुक्कर काठी जात आहे. माझं म्हणणं थांबा तुम्ही जरा, हे जे वॉल कंपाऊंड जे आहे अतिक्रमण कोणी केले काय सांगाल? आता ते अतिक्रमण म्हणजे आता ही संस्था आहे, तिथं वैयक्तिक कोणी नाही ना, नाव घेता येत नाही ना आपल्याला. वैयक्तिक असं कोणाचं नाव घेऊ शकत नाही, ते संस्था आहे. कोणती संस्था आहे? ऐका ना, ती JRP संदेश वारवाडी नारायणगावची शैक्षणिक संस्था असं, बरोबर. तर हे पाठीमागे हटवणं अशी आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद. मग आपण वारवाडी ग्रामपंचायत सदस्य राहिलेले आहात. वारवाडीच्या ग्रामपंचायती समोर ज्या प्रकारे भिंत बांधण्यात येत आहे त्याबद्दल काय सांगाल? ही जी भिंत बांधली जात आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने बांधली जात आहे. खरं तर ही जी भिंत बांधली कुणालाही मान्य नाही. कारण ज्यावेळेस रस्ता रुंदीकरण झालं त्याचं एकमेव कारण होतं की शाळेतल्या विद्यार्थ्यांना किंवा इतर जे सामान्य नागरिक आहे यांना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये, किंवा मध्ये जे 2-3 अपघात झाले, 2-3 लोकांना आपले प्राण गमावे लागले, ह्यापासून लोकांचं संरक्षण व्हावं म्हणून आपण आमदारांना पाठपुरावा करून तो रस्ता मोठा करून घेतला. आणि तो रस्ता मोठा करीत असतानाही ग्रामोन्नती मंडळाचे जे काही पदाधिकारी ठराविकच, म्हणजे सर्वांचा त्याला विरोध नव्हता, ठराविक 1-2 पदाधिकारी सोडले तर बाकीचा कोणताही तो रस्ता रुंदीकरणाला विरोध नव्हता. परंतु यांनी आपल्या मनमानी कारभार करायचा, भविष्यातला कोणताही विचार करायचा नाही. आणि आता आपण बघतोय की रस्ता आता अतिशय चांगला झाला, मोठा झाला आणि त्या ठिकाणी अनधिकृतपणे ती भिंत बांधायची काही गरज नाही. ऍक्च्युली सगळ्यात जास्त रहदारी त्या शाळेची, एक 5-6 हजार विद्यार्थी रोज त्या रस्त्यावरून अपडाऊन करतात. त्यांचे पालक असतील, महिला वर्ग असेल, मुलांना सोडण्यासाठी नेण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतो. आणि त्यांना हे करून साध्य काय करायचंय हा महत्वाचा मुद्दा आहे.
चालू आहे.